डोंबिवली जवळच्या काटाई नाका इथं भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं खळबळ माजली आहे। गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय। विक्की शर्मा या 30 वर्षांच्या तरुणावर बाईकवरून आलेल्या 2 जणांनी गोळीबार केलाय। दोघे जण पसार झाले। त्या गोळीबारामध्ये विक्की शर्मा गंभीर जखमी झाला आणि दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। शिवसेनेचा स्थानिक कार्यकर्ता अमित पाटील याच्यावर हल्ल्याचा कट होता, मात्र चुकून त्याचा बॉडीगार्ड विक्की शर्मावर हल्ला झाल्याचा आरोप अमितच्या कुटुंबाने केला। राजकीय वैमनस्यातून आपल्या मुलावर हा हल्ला झाला असून विनोद रतन पाटील याच्याकडून त्रास असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी हा हल्ला राजकीय वैमनस्यातूनच झाल्याचा दावा करत हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली। मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काटाई नाक्याच्या जवळ विक्की शर्मा नावाच्या 31 वर्षाच्या युवकावरती फायरिंग झाल्याची माहिती मिळाली। ताबडतोब मानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले। अमित पाटील हे एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि हा विक्की शर्मा त्यांच्याकडे गेली 4-5 वर्ष झालं बॉडीगार्ड म्हणून काम करतो। त्यामुळे हा हल्ला हा अमित पाटील यांना मारण्यासाठी झाला असावा अशा प्रकारचा संशय त्यांच्या वडिलांनी व्यक्त केलेला आहे। आम्ही तो रेकॉर्डवरती घेतलेला आहे, त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो। माझे सहकारी विशाल वैद्य आपल्या संपर्कात आहेत। विशाल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राजकीय वैमनस्यातून गोळीबार, खुनाखुनी हे नवीन नाहीये, मात्र पुन्हा या सत्राला सुरुवात झाली आहे का? कारण या सगळ्यामध्ये राजकीय पूर्व वैमनस्य हाच संशय व्यक्त केला जातोय। बरोबर आहे अजित, पुन्हा एकदा राजकीय वैमनस्यातून हल्ले सुरू झालेत की काय अशीच भीती कल्याण डोंबिवली परिसरात व्यक्त होताना दिसतेय। एक प्रकारे राजकीय वळण या घटनेला लागलेला आहे। अमित पाटील हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। त्यांचं वडील सुद्धा गेले 30 वर्षापासून शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत। त्यांनी जे खासदार आहेत श्रीकांत शिंदे आणि तिथली स्थानिक मागच्या वर्षी झालेली महानगरपालिकेची निवडणूक होती, तिकडे सुद्धा शिवसेनेच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी मदत केली होती व याचाच राग मनात धरून काही जण त्यांच्यावरती सतत त्यांच्यावरती हल्ले करत होते आणि आज सुद्धा अमित पाटील जो आहे त्याच्यावरती हल्ला करण्याचा त्यांचा कट होता। मात्र त्याच्यासारखा दिसणारा आणि गेले 3-4 वर्ष त्याच्या बरोबर असणारा विक्की शर्मा बॉडीगार्ड जो आहे याला चुकून त्यांनी गोळ्या झाडल्या आणि तो जखमी झाला होता। त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र 4 तास मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी अद्याप दुजोरा दिला नसला तरी सुद्धा आपल्याला माहिती मिळते की त्याचा मृत्यू झालेला आहे। मात्र एकूणच राजकीय वैमनस्यातून हल्ले हे काही कल्याण डोंबिवली म्हणजे नवीन नाहीत, मात्र गेले काही वर्षांपासून हे सत्र जे आहे थांबलं होतं। या घटनेमुळे पुन्हा एकदा हे सुरू होतं की काय अशा प्रकारची भीती या परिसरात व्यक्त होतीये। विशाल, धन्यवाद या माहिती करता आणि या संपूर्ण प्रकरणाचा छडा पोलिसांनी योग्य रीतीने लावावा आणि काय नेमकं घडलं याच्या मुळाशी जाऊन कारवाई केली तर हे सत्र थांबू शकेल, अन्यथा याचा बदला घेण्याकरता आणखी जी प्रतिक्रिया आहे ती येण्याची शक्यता आणि हे सगळं या सगळ्याचं गांभीर्य यापूर्वी ठाणे ग्रामीण परिसरातल्या ग्रामस्थांनी नागरिकांनी अनुभवलेलं आहे, तसं होऊ नये असं आवाहन पोलिसांना आपण करूया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।